नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती. मॉन्सून कुंड आता जैसलमेर, कोटा, शिवपुरी, डाल्टनगंज, पुरुलिया, कोनताई आणि तेथून पूर्वेकडे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत जात आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1-10 जुलै विदर्भातील जिल्हे अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये बहुधा सर्वत्र हलका पावसाची शक्यता आहे आणि बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, भंडारामध्ये विरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 2-11 जुलै विदर्भातील जिल्हे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारामध्ये विरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 3-12 जुलै विदर्भातील जिल्हे अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदियामध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारामध्ये विरळ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामानाचा इशारा. दिवस 1-10 जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे. दिवस 2-11 जुलै विदर्भातील जिल्हे अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे. दिवस 3-12 जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या आठवड्यात विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये ढगाळ वातावरण आणि काही एक शहरांमध्ये आंशिक ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच वीज मेघगर्जनाची शक्यता सुद्धा दर्शवली आहे. कमाल तापमानात पुढील 5 दिवस फारसा मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.